मी मूळचा लालबागचा. जिथे आम्ही राहत होतो त्या चाळीमध्ये तिथे गणपतीचा कारखाना होता. उठलो सकाळी बाहेर बघितलं की पहिलं गणपतीचं दर्शन व्हायचं. तेव्हापासून काय झालं होतं की एक गणपतीचं आणि माझं नातं हे मला माहीत नाही की आईवडिलांचं तोंड बघायच्या अगोदर पहिलं मी मातीच्या गणपतीचं बघायचो. माझ्यापुढे प्रश्न असतो गणपतीच्या महिनाभर अगोदर की आता यावर्षी नवीन काय करायचं. पण मी एक कारखान्यातनं जेव्हा विजय खातूंच्या कारखान्यामध्ये एक फटकारा बांधून येतो असा त्यावेळेला मला असंख्य फॉर्म आपोआप नवीन सुचलेले असतात आणि हे सुचलेले फॉर्म ज्याला मला कळतात त्यावेळेला मला वाटतं की असा आहे जो पेपर जो आज मी इथे केलेला आहे तो त्या पेपरमध्ये साधारण तुम्ही जर बघाल तर पहिला जो टूल वापरला मी त्या टूलमध्ये एक आपण लादी साफ करण्याकरता जो स्क्वीज वापरतो तो त्याला मी फोम वापरला आहे, फोम बांधला आहे आणि त्या फोम बांधून जसा लादी साफ केली जाते अशी तशा पद्धतीने तो गणपतीचा फॉर्म तयार केला गेला. एक अक्षर म्हणजे एक श्वास असतो, एक स्ट्रोक म्हणजे एक श्वास असतो आणि तो श्वास घेतानाची जी एक हे लागते ताकद लागते, आंतरिक ताकद लागते, ही सगळी ती असते ती त्या फॉर्ममध्ये असते. त्या फॉर्ममधनं ते माध्यमातून बाहेर पडत असते. दरवर्षी लाखो फॉर्म असे हजारो फॉर्म कोटी फॉर्म या गणपतीचे होत असतात. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने करत असतो. मी गेली बरीच वर्ष काम करतो आहे. गणपती आले की गणपतीच्या माध्यमातून काम करायचं, लोकांसमोर जायचं मला ते करायला आवडतं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मला मी कधी घाबरणं म्हणा किंवा आपलं चुकेल का याच्याकडे माझं काय जास्त लक्ष नसतं. असंख्य वर्ष गणपती करताना एक खूप आनंद मिळतो आहे आणि खूप समाधान मिळतं, एक खूप ऊर्जा मिळते आणि मला वाटतं की प्रत्येक माणसाने असं ठरवलं की मला एक छान रोज एक गणपती करायचा आहे. तुमच्या पद्धतीने करा, तुम्हाला येईल तसं करा, बघा तुम्हाला कदाचित ती ऊर्जा तुम्हाला सापडेल.